नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये तुमचं स्वागत. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा 13वा दिवस. मात्र त्यापैकी शेवटचे 7 दिवस हे गाजले ते संसद घुसखोरीनं. त्यानंतर सुरू झालेलं विरोधी खासदारांचं निलंबन सत्र आणि आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री. याशिवाय दिल्लीच्या अधिकारांसंदर्भातलं विधेयक, IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा झाली. IPC कायद्याच्या नावासह अनेक नव्या बदलांचं विधेयकही मंजूर झालं. मात्र अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो मिमिक्री प्रकरणानं. याशिवाय आजच्या भागात शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट ही पाहायची आहेच. मात्र सुरुवात करूयात दिल्लीतील घडामोडींनी. अधिवेशनाच्या 8व्या दिवशी लोकसभेच्या सुरक्षेत गडबड झाली. 2 तरुणांनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारली. स्मोक कॅन्डल्स फोडल्या. प्रकरणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चौकशीचे आदेश दिले. वाटलं होतं की दुसऱ्या दिवसापासून कामकाज सुरळीत सुरू होईल. मात्र विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटींवरून दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षांच्या 14 आणि राज्यसभेतील एका खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं. पुढच्या 2 दिवसांमध्येही गोंधळ सुरू होता. त्यात 143 खासदारांचं निलंबन झालं. हे सगळं बाजूला पडलं जेव्हा संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापतींची नक्कल केली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकाराचं हसत व्हिडिओ शूटिंग करत होते. याच मिमिक्री आणि व्हिडिओ शूटिंग प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात उत्तर दिलं. शिवाय दिल्लीच्या रस्त्यांवर 2 मोठी आंदोलनही झाली आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या. हे सगळं पाहणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा आपला पहिला प्रश्न आणि तो प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा मागे पडला आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पुन्हा एकदा दिल्लीत जाऊयात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेलं निलंबन सत्र आजही सुरू होतं. आजही विरोधकांनी घुसखोरी प्रकरणावरून गोंधळ केला. त्यामुळे आज अजून 2 खासदारांचं निलंबन झाले. म्हणजेच आतापर्यंत दोन्ही सभागृहातून एकूण रेकॉर्ड ब्रेक 143 खासदार निलंबित झालेत. यावरही चर्चा झालीच. पण आज नॅरेटिव्ह बदलला. तो निलंबित झालेल्या खासदारांनी नाही तर सत्ताधाऱ्यांनी. या मिमिक्रीवरून काय नक्की घडलं राज्यसभेत ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. राज्यसभेतलं हे अभूतपूर्व दृश्य. एरवी विरोधी पक्षांचा गदारोळ, घोषणाबाजी सभागृहात नित्याची. मात्र आज सत्ताधारी खासदार आपल्या बाकांवर उभे राहिले. सभागृहाचं कामकाज तर सुरू होतं, प्रश्नोत्तराचा तासही सुरू होता. मात्र सर्व वरिष्ठ मंत्री, सत्ताधारी खासदार आपापल्या जागांवर शांतपणे उभे होते. उपराष्ट्रपती पदाचा आपण अपमान सहन करणार नाही असं सत्ताधारी भाजपने निक्षून सांगत राज्यसभेत हे आंदोलन केलं. संविधान का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान सर. इसलिए हमारे सब सदस्य का इच्छा है आपके सम्मान में और इनके प्रोटेस्ट में हम खड़े होकर ये प्रश्नोत्तर में हैं. अखेर सत्ताधारींची समजूत स्वतः सभापतींना घालावी लागली. I am custodian of an institution. I am accountable to it. Your gesture of standing has really touched my heart. I would request you to kindly take your seats and we'll proceed with the proceedings of the House. Kindly resume your seats. या सगळ्या प्रकरणाला कारण ठरली ती कालची घटना. संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे खासदार निलंबनाविरोधात आंदोलन करत होते. त्याच वेळी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी चक्क सभापतींची नक्कल केली
आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकाराचं हसत व्हिडिओ शूटिंग करत होते. मिमिक्री प्रकरणानंतर या प्रकारावर विरोधी पक्षावरही चहूबाजूंनी टीका सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली. पवित्र संसदेच्या पायऱ्यांवर काल झालेल्या काही खासदारांच्या वर्तनावर पंतप्रधान मोदींनी वेदना व्यक्त केल्या. गेल्या 20 वर्षांपासून ते स्वतः असे अपमान सहन करत आहेत असं त्यांनी सांगितलं. मात्र उपराष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असा प्रकार होणं दुर्दैवी आहे. अशा कोणत्याही प्रकारामुळे मी माझ्या कर्तव्यापासून ढळणार नाही असं आपण त्यांना सांगितलं. सभागृहाचं कामकाज 11:15 वाजता सुरू होताच एका तासात तब्बल 3 वेळा स्थगित झालं. 11:15 वाजता सभापती सभागृहात आले. मात्र विरोधी पक्षांचा संसद घुसखोरीवर गदारोळ सुरूच होता. त्यावर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांना समज दिली. नहीं, आप अंदाजा नहीं लगा सकते सर. मैं आपकी सुनता, आप एक फोन उठाते और मेरे से कहते, अपने बीच में फोन में वार्तालाप दशकों तक होता रहा है. इतनी बड़ी घटना हो गई, पद की गरिमा गिर गई, किसान समाज को बेइज्जत कर दिया, मेरी जाति को अपमानित कर दिया, और आप चुप हैं, आपके अध्यक्ष चुप हैं. सभापतींच्या या तीव्र नाराजीनंतर 12 वाजता कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी मौनात उभं राहत प्रश्नोत्तराचा तास रेटत विरोधकांविरोधात आंदोलन केलं. अखेर सभापतींच्या आवाहनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 3 दिवसांच्या निलंबन नाट्यानंतर एकीकडे सत्ताधारी भाजपवर सर्वच बाजूंनी कमालीची टीका सुरू आहे. त्यामुळे पायऱ्यांवर झालेली मिमिक्री ही सत्ताधारींना आयती संधी मिळाल्यासारखं झालं. टीकेची दिशा अन्यत्र वळवण्यासाठी राज्यसभेत आज या निमित्ताने भावनिक नाट्य रंगवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. सभागृहात सत्ताधाऱ्यांनी निषेध केला तर सभागृहाबाहेर 4 आंदोलनं झाली. सुरुवात झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या आंदोलनानं. खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सेफ डेमोक्रेसी म्हणत संसदेतून घुसखोरीवरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तर युवक काँग्रेसनंही संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संसदेवर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा रोखला. मात्र त्यामुळे संसदेबाहेर काही काळ तणावाचं वातावरण होतं. दुसरीकडे जाट संघटना, खाप पंचायतींनी काँग्रेस कार्यालयासमोर मोर्चा काढला. इतकंच नाही तर उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणारे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींची खासदारकी रद्द करण्याची ही मागणी या संघटनांनी केली आहे. तर तिकडे भाजपच्या महिला खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलं. त्यांनीही उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणारे खासदार कल्याण बॅनर्जींनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मिमिक्री करणारे कल्याण बॅनर्जी आणि त्याचे व्हिडिओ शूट करणारे राहुल गांधी दोघेही माध्यमांसमोर आले. याच दोघांनीही आपली बाजू मांडत काय वक्तव्य केलीत पाहूयात. I have never any intention to hurt anyone. Dhankar Saab is also in my profession. He is a senior than me. In our profession, we never hurt anyone. I did not intend to do it. वहाँ पे MPs बैठे हुए थे. मैंने उनका वीडियो लिया. मेरा वीडियो मेरे फोन पे है. मीडिया दिखा रहा है, मीडिया कह रहा है, मोदी जी कह रहे हैं. किसी ने कुछ कहा ही नहीं है. अपनी कास्ट भी लिया है सर. किसी ने कुछ नहीं वहां पे किसानों का अपमान किया. नहीं सुनिए, देखिए वहां पे हमारे 150 MPs को बाहर फेंक दिया है. ठीक है, उसके बारे में मीडिया में कोई चर्चा नहीं हो रही है. ठीक है, उनको आपने पार्लियामेंट से बाहर उठा के फेंक दिया, उसकी कोई चर्चा नहीं हो रही है. आता या उत्तरानंतर तरी मिमिक्री प्रकरण शांत होईल असं वाटलं होतं. मात्र
तिकडे काँग्रेसच्या 2 ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आणि यांची मिमिक्री कशी चालते असे सवाल उपस्थित केले। त्यातील 2 व्हिडिओ आधी पाहूयात। उठो उठो उठो, कैसे आंख खोली जा रही है, कैसे बंद की जा रही है, इतनी जल्दबाजी क्या है? उठो उठो उठो, कैसे आंख खोली जा रही है, कैसे बंद की जा रही है, इतनी जल्दबाजी क्या है? यातला पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी, तर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला। त्यामुळे आता हे मिमिक्री वॉर आणखी काही दिवस तरी सुरू राहील असंच दिसतंय। आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत सांगते। मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा मागे पडला आहे का, हा आपला आजचा प्रश्न होता। त्यावर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया। एक्स वरून श्रीकांत गुल्हाने, संसदेमध्ये घुसखोरी झाली त्यावर सरकार शांत आहे, कारण नव्या संसदेत सुरक्षेचे 3-13 वाजले आहेत। YouTube वरून निशांत जाधव, महागाई, अडाणी, संसद सिक्युरिटी हे मुद्दे सोडून सरकार अत्यंत फालतू मुद्द्यावर चर्चा करत आहे। YouTube वरून सुशांत चौगुले, संसदेतील घुसखोरी आणि इतर मुद्दे बाजूला करण्यासाठी हे निलंबन आहे। येणारा काळ लोकशाहीला घातक असेल हे मात्र नक्की। YouTube वरून बद्रीनाथ मुसळे, लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाहीच्या आठवणी साठवून ठेवा, आपल्या मुलांना सांगायला कामी येतील की आम्ही सुद्धा काही वर्ष लोकशाहीत जगलो होतो। फेसबुक वरून अप्पासाहेब जाधव, महत्त्वाच्या प्रश्नांना सरकारला सामोरे जावेसे वाटत नाही, म्हणून इतर मुद्द्यांना हवा देण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातंय। फेसबुक वरून श्रीनिवास मोडक, एवढं रागवायचं काहीच कारण नाही, हसून घ्यायचं, म्हणायचं की छान नक्कल केलीत। इंस्टाग्राम वरून संदीप पाटील, नाही पण मुद्दा मागे पडावा असा प्रयत्न सुरू आहे। इतक्या बोलक्या प्रतिक्रियानंतर आता वेळ झालीये गेस्ट सेंटरला जाण्याची। संसदेत ज्या घडामोडी सुरू आहेत, जी आंदोलनं सुरू आहेत, जे प्रकार सुरू आहेत, त्यावरच आपण आता विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे। त्यांच्याशी चर्चा करूया। विनयजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर संसदेत काय व्हायला पाहिजे आणि काय होतंय, सामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न आहे। मी सामान्य माणसाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो, कारण मी खासदार होतो तेव्हा आणि खासदार नव्हतो त्या काळात सुद्धा तत्पूर्वी माझ्या मनात यामुळे नेहमी विषाद निर्माण व्हायचा की संसदेमध्ये काय विधिमंडळात काय ज्या पद्धतीने गोंधळ घातला जातो, लोकांना बोलू दिलं जात नाही, आरडाओरडा केला जातो, अनेक प्रकारचे अंगविक्षेप केले जातात। मला असं वाटतं की ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये एक प्रकारे लोकशाहीची विटंबना आहे आणि त्याचा सगळ्यांनी कठोर निषेध केला पाहिजे आणि असं घडणार नाही याकरता एक प्रकारच्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे। मला असं वाटतं की गेल्या अनेक दशकांमध्ये या प्रकारची चर्चा पण झाली आहे, काही पक्षांनी आचारसंहिता केल्यासुद्धा आणि त्या आचारसंहितानंतर त्यांच्याच पक्षातल्या खासदारांनी त्याचं उल्लंघन देखील केलं आणि ही अतिशय दुःखद गोष्ट आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाची भावना ही कोणालाही समजेल अशीच आहे। संसदेमध्ये घुसखोरी झाली आणि त्यामुळे कुठेतरी गृहमंत्री जे आहेत देशाचे अमित शहा, त्यांनी येऊन त्यावर वक्तव्य करावं, ही मागणी अमान्य करण्यासारखं काय होतं? नाही, अमान्य अशी केलेलीच नाही। सरकारने एवढंच म्हटलं की चौकशी सुरू आहे, थोडा वेळ द्या आम्हाला, म्हणजे आम्ही काही तपशिलामध्ये बोलतो असे ना। हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं, न्यायालयामध्ये जामीन, अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या अपराध्यांच्या,
तर या विषयात कुठलीही माहिती संसदेत देण्यापूर्वी सरकारला थोडा वेळ हवा होता आणि सरकारची तेवढीच अपेक्षा होती की थोडा वेळ द्या आम्हाला, आमची चौकशी एका टप्प्यावर आली की संसदेमध्ये निवेदन होईलच, त्याबद्दल काही अडचण नाही. थोडी सबुरी धरण्याची आवश्यकता होती, परंतु ती सबुरी न धरता या संसदेतल्या घुसखोरीच्या अत्यंत निंद्य आणि गर्हणीय प्रकाराचा राजकीय लाभ कसा उठवता येईल याबद्दल विरोधकांचा सगळा रोख राहिला या दृष्टीने, आणि त्यामुळे त्यांनी या प्रश्नाचं राजकारण करून गोष्टी टोकाला नेल्या, अतिरेकी अशी भूमिका घेतली आणि संसदेचं कामकाज चालू द्यायचं नाही याकरता सगळ्या प्रकारचे उपाय केले, ज्यामुळे त्यांनी निलंबन ओढवून घेतलं स्वतः. विनयजी, एकंदरीत जर बघितलं तर ही जी घुसखोरी झाली त्याच्या पाठीमागे एक पत्रकारण होतं. कोणालाही जर यायचं असेल संसदेच्या गॅलरीमध्ये तर कुठल्या तरी खासदाराची शिफारस लागते. या घुसखोरांच्या केसमध्ये ती शिफारस भाजपच्या खासदारानं केलेली होती. त्यांचं कुठेच अजूनपर्यंत मीडियात आपल्याला वक्तव्य बघायला मिळालेलं नाहीये. कुठेतरी त्यांच्यावर आरोप होईल, भाजपावर तो आरोप होईल यासाठी म्हणून ही निलंबनं करण्यात आली असे आरोप आता भाजपावर होतात. नाही नाही नाही, हे म्हणजे मला असं वाटतं की सुतावरून स्वर्ग गाठणं आहे. असे संसदेमध्ये जे जे सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे संसद काय, विधिमंडळात काय. संसद विधिमंडळ ही पारदर्शी पद्धतीने चालावी लागतात, म्हणून तर आपण दूरदर्शनवरून त्याचं प्रक्षेपण करतो. त्यामुळे नागरिकांनी त्याचं कामकाज पाहायला येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि असे काही नागरिक त्यांचा आधार कार्ड आणि अन्य सगळ्या गोष्टी देऊन लेजिटिमेटली जर आत येत असतील तर त्याला कोणी रोखूही शकत नाही. त्यामुळे आम्ही खासदार असतानासुद्धा किंवा अन्यत्रही ज्यावेळी लोक येतात त्यावेळी त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी असते. एखादा विद्यार्थी, एखादा या विषयात कुतूहल बाळगणारा नागरिक आहे तर त्याला खासदार आत येण्यासाठी जे आवश्यक स्वाक्षऱ्या असतील त्या देतात. त्यात काही खूप चुकीचं आहे असं नाही आहे. त्याची शहानिशा करणं आणि कोण व्यक्ती आहे, काय आहे हे पाहणं हे कर्तव्य आहे आणि ते संबंधित खासदारांनी केलं नसेलच असं मला वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बुटाच्या तळामध्ये लपून तो धुराची नळकांडी किंवा अन्य गोष्टी आणल्या आणि जो त्यांचा इरादा होता तो आधी कळणं शक्य नव्हतं. आणि माझी खात्री की पोलीस आणि जी चौकशी यंत्रणा या संबंधात काम करते त्यांनी संबंधित खासदाराची देखील काही ना काही चौकशी केली असेल, जाबजबाब घेतले असतील. पण या सगळ्या मी म्हटलं तसं या प्रक्रियेला काही एक वेळ द्यावा लागतो. तो वेळ न देता हिअर अँड नाऊ या पद्धतीने आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावा असा जो एक अतिरेकी अविवेकी दृष्टिकोन विरोधकांनी बाळगला, त्यातून त्यांचं राजकारण हे एका वेगळ्या पातळीवर गेलं आणि त्यांनी स्वतःचं दुर्दैवी निलंबन ओढवून घेतलं. विनयजी, काल 0 आवरमध्ये सुप्रिया सुळे आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचं जे निलंबन झालं किंवा अमोल कोल्हेंचं जे निलंबन झालं ते निलंबन व्हायला सुद्धा कुठलंही कारण नव्हतं. त्यांनी कुठल्याही पद्धतीनं ते वेलमध्ये येऊन कुठलाही गदारोळ करत नव्हते. अनेक अशा खासदारांचं निलंबन झालं असं त्यांचा आरोप आहे. नाही, याबद्दल तर सभागृहात उपस्थित असलेले लोक आणि मुख्य म्हणजे सदनाचे माननीय सभापती हेच यावर टिप्पणी करू शकतात. मला नाही असं वाटत की कोणीतरी शांतपणे बसलं आणि तरी त्याचं निलंबन झालं आहे, असं होणं शक्यच नाही. सभागृहाच्या कामातला व्यत्यय आणणं हे केवळ वेलमधले घुसल्यामुळेच होतं असं नाही. जांबुवंतराव धोट्यांनी माईक तोडून फेकून मारला होता, ते कुठे वेलमध्ये घुसले होते. त्यामुळे कोणी माईक मारतं, कोणी शब्दांचा मारा करतं, कोणी घोषणा देतं, कोणी विचित्र आविर्भाव करतं. हे जे काही असेल कुठूनही केलं, प्रश्न कुठून केलं हा मुद्दा नाही आहे, काय केलं हा पण मुद्दा आहे. संसद म्हटलं की त्यात कोणाची तरी मेजॉरिटी असणार, कोणाची तरी मायनॉरिटी असणार. कधी कधी ही मेजॉरिटी खूप असू शकते जशी आत्ता आहे तशी. मात्र विषय हा नाही आहे. विषय हे आहे की संसदेमध्ये लोकांची, जनहिताची चर्चा व्हावी. आज आता ते होताना तर दिसतच नाही आहे. मला असं वाटतं की मी पुन्हा शब्दप्रयोग वापरतो की हे निलंबन त्यांनी ओढवून घेतलं. सरकार पक्षाची विरोधी पक्षांना बसूच द्यायचं नाही, निलंबन करायचं अशी भूमिका असण्याचं काही कारणच नाही. संसदेच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्येच विरोधी पक्षाचं एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाच्या आधी सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करतं, त्यांना विश्वासात घेतं, त्यांची भूमिकाही समजून घेतं. हा संवाद निरंतर सुरू आहे. त्यात सदनांचे जे पीठासीन अधिकारी आहेत ते देखील नेहमी सहभागी असतात. त्यामुळे तो प्रश्नच नाही. परंतु दुसराही मुद्दा आहे
ज्या ज्या वेळी संसदेचं कामकाज चालत नाही, महत्त्वाची बिलं रोखून धरली जातात, गदारोळामध्ये बिल पास करायचं नाही हा संकेत असल्यामुळे सरकार पक्ष मग ते बिल मांडत नाही. यातनं बिलांना जो होणारा कालापव्यय आहे त्याची कुठेतरी गणना केली पाहिजे ना. देश त्याची देखील किंमत मोजतो. आणि अनेक सामान्य नागरिक असंही म्हणतात की मग तुम्ही निलंबन करा त्यांचं, तुम्हाला अधिकार आहे. त्यामुळे निलंबनही करायचं नाही, सदन चालूही द्यायचं, विरोधकांनाही ऐकायचं, असं सगळ्या घोड्यांवर तुम्ही एकाच वेळी स्वार नाही होऊ शकत. कधीतरी तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागते आणि दस फार अँड नो फार्दर या पद्धतीने विचार करावा लागतो. मला असं वाटतं की सरकारने तो अत्यंत विचारपूर्वक या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे अत्यंत दुर्दैवी परंतु विरोधकांनी आपलं निलंबन स्वतःहून ओढवून घेतलं आहे. आणि ज्या प्रकारची थिल्लर वर्तणूक त्यांची दिसली, काल आपण बघितलं की काय पद्धतीने त्यांनी देशाच्या माननीय उपराष्ट्रपतींची कुचेष्टा केली. हे कुठल्या संसदीय व्यवहारात बसतं? यातनं कुठली लोकशाहीची सेवा आमचे हे सर्व मान्यवर सदनाचे सभापती करतायत, सदनाचे सदस्य करतायत? आणि त्यामुळे या प्रकारे पीठासीन अधिकाऱ्याची आणि तेही उपराष्ट्रपतींसारख्या जो जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांची अशा प्रकारची निर्भत्सना करणं, कुचेष्टा करणं, टिंगलटवाळी करणं हा काय संसदीय संकेत आहे? आणि एका देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते त्याचं फिल्मिंग करतायत, त्यातनं आनंद घेत आहेत, ते एन्जॉय करतायत. विनयजी, नक्कीच आपण म्हणत आहात त्याच्याशी सहमत आहेत. सभापतींची नक्कल करणं हे खरं तर अगदीच योग्य नाही, ती करायला नको होती तशा पद्धतीची मिमिक्री. त्यात राहुल गांधींसारखे अतिशय महत्त्वाचे एक नेते आहेत, त्यांनी त्याचं चित्रीकरण करणं हे त्याहूनही दुर्दैवी म्हणायला पाहिजे. मात्र हे सगळं होत असताना जे काही घडलेलं आहे, निलंबन, त्याला त्यानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे, एकंदरीत जर पाहिलं तर एक नॉन फंक्शनल संसद सध्या क्रिएट झालेली आहे. हे सुद्धा तर नको होतं ना. हा, म्हणजे मी असं म्हणेन की दुर्दैवाने विरोधी पक्षांनी संसदेची जी संचालन प्रणाली आहे तिलाच खीळ घातलेली आहे. आणि संचालन जरी सुरू असलं संसदेचं तरी संसदेचा जो अर्थ आहे, आशय आहे, त्याच्यामागची जी संकल्पना आहे त्याच्याशी विरोधकांनी दिवसाढवळ्या घोर प्रतारणा केलेली आहे. म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळी ते होऊ नये यासाठी अनेक जण मनामध्ये अस्वस्थ होऊन आपापल्या जागी हतबल होऊन बसलेले होते, असं वर्णन महाभारतात ऐकतो आपण. पण इथे काल जे उपराष्ट्रपती महोदयांची विटंबना झाली त्यावेळी लोक टाळ्या वाजवत होते, हसत होते, चित्रीकरण करत होते. म्हणजे महाभारत एक वेगळं महाभारत विरोधकांनी घडवून आणलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी. विनयजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण ABP माझाच्या 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या पोलवरचा रिझल्ट पाहण्याची. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा मागे पडला आहे का? यूट्यूबवर एकूण 15,000 मतं. 88% लोकांनी होय म्हटलंय, 12%नी नाही. एक्सवर 81% लोकांनी होय म्हटलंय, 19%नी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 87% लोकांनी होय म्हटलंय, 13%नी नाही. फेसबुकवर 70% लोकांनी होय म्हटलंय, 30%नी नाही. एकंदरीतच सोशल मीडियाला वाटतंय की मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा हा मागे पडलेला आहे. भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा. भारतीय राज्यघटनेत कलम 80 अनुसार राज्यसभा अस्तित्वात आली. म्हणायला वरिष्ठ असले तरी या सभागृहाला विशेष आणि वेगळे असे काहीही अधिकार नसतात. राज्यसभा ही राज्यांची प्रतिनिधी असते. राज्यसभेत 250 सभासद असतात. 238 सभासदांची निवड राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे विधिमंडळ करतात, तर उरलेले 12 राष्ट्रपती नियुक्त असतात. राजकारण्यांव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामवंत व्यक्ती राज्यसभेत असतील तर सभागृहाची बौद्धिक पातळी उंचावेल
अशी यामागे घटनाकारांची भूमिका होती. सरकारवर त्यांचे वजन पडेल अशी घटनाकारांची अपेक्षा होती. आपलीही तशीच अपेक्षा असली पाहिजे. मात्र इतर 238 सदस्य तर प्युअर राजकारणी असतात. त्यातही ज्यांच्याकडे प्रचंड म्हणजे ढिगानं पैसा आहे अशी धनदांडगी मंडळी राज्यसभेवर पाठवण्याचा सर्वपक्षीय ट्रेंडही सुरू आहेच. ADRच्या आकडेवारीनुसार आत्ताच्या राज्यसभेत 90% जास्त खासदार कोट्याधीश आहेत. त्यातले 27 खासदार तर अब्जाधीश आहेत. हा काही गुन्हा नाही, पण पैसा आहे म्हणून खासदारकी मिळाली असे असेल तर मात्र दुर्दैव आहे. 33% म्हणजे 75 खासदारांवर फौजदारी खटले आहेत. क्रिमिनल केसेस दाखल आहेत. हे दुर्दैवच म्हणायला पाहिजे. राज्यसभा खासदारांकडून अपेक्षा भंग होताना दिसण्याचं तेही एक छोटं कारण असू शकेल. गेल्या काही दिवसात जे संसदेत आणि त्यातही राज्यसभेत सुरू आहे ते बघता राज्यसभा फक्त म्हणण्यापुरते वरिष्ठ सभागृह राहिले आहे का असा प्रश्न पडतो. राज्यसभेतील खासदार त्यांच्या ज्ञानामुळे, प्रदीर्घ अनुभव संपन्नतेमुळे आणि विचारी वृत्तीमुळे चर्चेचा, लोकांच्या आदराचा विषय बनणं अपेक्षित आहे. आपल्या संस्थांचा, घटनात्मक पदांचा, संसदेचा, घटनेचा आणि देशाचा आदर राखला जावा याची सर्वात जास्त जबाबदारी या लोकप्रतिनिधींवर आहे. मात्र तसं होताना दिसत नाही ही खेदाची बाब. ही परिस्थिती नजीकच्या काळात बदलेल असे वाटण्या इतपत आम्ही भाबडे नाही, पण कधीतरी बदलेल अशी आशा करण्या इतपत सकारात्मक नक्कीच आहोत. कधी नव्हे तेवढ्या राजकीय घडामोडी, राजकीय भूकंप 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळालेत आणि अद्यापही त्याचे पडसाद उमटतायत. शिवसेनेतल्या 2 गटांमधील अपात्र आमदारांचं प्रकरणही त्याच कॅटेगरीतलं. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी दाखल याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे अखेरचा युक्तिवाद संपला. शेवटच्या दिवशी काय झालं तर 1. शिंदे गटाकडून व्हिप म्हणून सुनील प्रभूंच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला गेला. 2. परत एकदा 21 जून 2021 आठवला. हा तो दिवस आहे ज्या दिवशी शिंदे गटानं बंड पुकारले होते. हा दिवस आठवण्याचे कारण म्हणजे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी अध्यक्षांसमोर मांडले की तत्पश्चात झालेल्या सगळ्या बैठका या शिवसेना राजकीय पक्षानं दिलेल्या अधिकारानुसार विधिमंडळ पक्षाच्या नात्यानं झाल्यात. अपात्रता सुनावणीत आजची 3री महत्वाची बाब. शिंदे गटाने हाही युक्तिवाद केला की 23 जून 2022ला अपात्रता याचिका उद्धव गटानं दाखल केली, पण अपात्रतेचा ठराव मात्र त्यानंतर म्हणजे 25 तारखेला आणला. त्यामुळे उद्धव गटाचा ठरावच बोगस असल्याचा आरोप आज अध्यक्षांसमोर शिंदे गटानं केला. पहिल्या सत्रात शिंदे गटानं आपली बाजू मांडल्यावर दुसऱ्या सत्रात ठाकरे गटाकडून बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत यांनी निवडणुकीनंतरची युतीच बेकायदेशीर असेल तर युतीतील सर्व सदस्यांना अपात्र ठरवावं लागेल असं म्हटलं. म्हणजे शिंदेंसोबत असलेले आमदार 2019 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढले. मग आता त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे याचा कायद्यात अर्थ योग्य आहे का असा सवालही उपस्थित केला. शेवटी ही सुनावणी संपली आणि आता लक्ष आहे ते 10 जानेवारीवर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुणाला पात्र आणि कुणाला अपात्र ठरवणार. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत अशी वेगळी अशी परिस्थिती आहे. कधी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती इतर राज्यात. अशी परिस्थिती ह्या डिफेक्शन पिटिशन मधनं दाखवण्यात आली आहे. तर आता या डिफेक्शन पिटिशन मध्ये सगळ्या कायदेशीर तरतुदींचा व्यवस्थित अभ्यास करून आणि सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून एक योग्य निर्णय आपण देऊ, जेणेकरून हा निर्णय एक चांगला केस लॉ किंवा एक चांगला प्रेसिडेंट या राष्ट्रामध्ये असणाऱ्या डिफेक्शन लॉ साठी बनेल.
यावरच आम्ही आजच्या भागातला तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेवरील युक्तिवाद पूर्ण झालाय. कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतील? तुम्हाला सांगायचं होतं 2 पर्याय होते, शिंदे गट की ठाकरे गट. राहुल नार्वेकरांनी आपला निर्णय दिला की ज्यांच्या विरोधात हा निर्णय जाईल त्यांचे पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी विधानसभेचं सदस्यपद रद्द होऊ शकतं. आमदार अपात्र ठरू शकतात. पहिल्या 16 आमदारांच्या अपात्र प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. यामुळे शिंदे गटाच्या विरोधात निकाल लागल्यास सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंसाठीही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आदित्य ठाकरेंसह इतर 14 आमदार अपात्र ठरले तर निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. शिवाय पक्ष रोडावल्यावर आता जर निकाल विरोधात गेला तर उबाठाचे महाविकास आघाडीतलं वजन हे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूया हा रिपोर्ट. एक पक्ष, 2 गट, आमदार अपात्रतेच्या 40 याचिका, 98 दिवस युक्तिवाद, 3 वेळा सुप्रीम कोर्टात धाव. 10 जानेवारीला कोण ठरणार पात्र? कुणाची जाणार आमदारकी? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सप्टेंबर पासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत सुरू असलेला युक्तिवाद आज संपला. आता निर्णयाचा चेंडू हा नार्वेकरांच्या कोर्टात आहे. कोर्टाने ठरवून दिल्याप्रमाणे पुढील वर्षी म्हणजेच 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष आपला निकाल देतील. त्यामुळे शिवसेनेतला कोणता गट अपात्र ठरणार आणि कुणाला दिलासा मिळणार याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांसह राष्ट्रवादीचंही लक्ष लागलेलं असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. त्यातील एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी ठाकरे गटाची मागणी होती. यावर सुप्रीम कोर्टाने परखड मत व्यक्त करत यावर्षी 11 मे रोजी अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. कोर्टाच्या निर्देशांनंतर लवकरच सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र त्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तेव्हा कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर 14 सप्टेंबरला पहिल्यांदाच अपात्रते प्रकरणी विधान भवनात सुनावणी पार पडली. तर 12 ऑक्टोबर रोजी नार्वेकरांपुढे दोन्ही गटांनी तब्बल 2.5 तास आपल्या बाजू मांडल्या. दरम्यानच्या काळात अध्यक्ष वेळकाढूपणा करत विलंबाने सुनावणी घेत असल्याचा आरोप करत पुन्हा ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. या याचिकेवर कोर्टाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना धारेवर धरत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शिवाय सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देशही दिले. या निर्देशांनंतर नार्वेकरांनी 34 विविध याचिका एकत्र करून 20 ऑक्टोबरला सुनावणीचं नवं वेळापत्रक दिलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 31 ऑक्टोबर रोजी शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर 31 डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशांनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुन्हा नव्याने सुनावणीचं वेळापत्रक जारी केलं, ज्यात 30 नोव्हेंबर पर्यंत ठाकरे गटाची उलट तपासणी पूर्ण करण्यास सांगितलं. 22 नोव्हेंबर पासून ठाकरे गटाच्या उलट तपासणीला सुरुवात झाली. सुनील प्रभूंच्या उलट तपासणीनंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाची उलट तपासणी घेतली. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातला फरक तसंच अधिकार हा सुनावणीतला कळीचा मुद्दा बनला. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणत्या गटातील आमदार पात्र आणि अपात्र ठरतात,
तसंच मूळ पक्ष एकनाथ शिंदे यांचा की उद्धव ठाकरे यांचा हे सुद्धा नार्वेकरांना स्पष्ट करावं लागणार आहे। याशिवाय कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत आहे हे सुद्धा अध्यक्ष ठरवतील। 10 जानेवारीपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या निर्णयाच्या आधारे राज्यातलं सरकार स्थिर राहणार की अस्थिर होणार हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। आता निर्णय घ्यायची वेळ आहे विधानसभा अध्यक्षांवर। वेदांत नेपसह टीम 0 अवर ABP माझा। नुसती शिवसेनाच नाही तर सत्तेत असणारे महायुती आणि विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीसाठीही हा निकाल निर्णायक ठरू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या न्यायालयीन लढाईसाठी ही संपूर्ण प्रक्रिया, हा निर्णय पथदर्शी ठरेल। याच अपात्रतेच्या विषयाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते। राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेवरील युक्तिवाद पूर्ण कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतील? सोशल मीडियावर आपल्याला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये पहिली प्रतिक्रिया X वरून आशिष यांची, दोन्ही गटाचे आमदार अपात्र होणार नाही, कायद्यात खूप त्रुटी आणि पळवाटा आहेत। X वरून अभिजित खेडेकर, शिंदे गट अपात्र ठरू शकतो परंतु असं होणं सोपं नाही। निकालाला आव्हान दिल्यावर सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांच्या कामकाजाचे निरीक्षण करून निर्णय देईल। X वरूनच अश्विन कुलकर्णी, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे ठाकरे अपात्र आहे। X वरूनच विकास पाटील, ठाकरे सरकारनं सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची दिशाभूल केली आहे। फेसबुकवरून महेश कोतवाल, अर्थात शिंदे गट जर निपक्षपातीपणे निर्णय दिला तर। फेसबुकवरूनच केतन मोरे, महाराष्ट्राच्या मनात कायद्याप्रमाणे शिंदे गट पण नार्वेकर करणार का ही शंका आहे। नाही केलं तर ठाकरेंना 2024 मध्ये सहानुभूती वाढेल, त्याचा परिणाम भाजपवर होईल। इंस्टाग्रामवर ऋषिकेश चव्हाण, मुळात विधानसभा अध्यक्ष चुकीच्या बहुमतानं निवडून आले, तिथे ते काय निर्णय देणार? इंस्टाग्रामवरून नितीन माळी, ठाकरे गटाचे अपात्र होतील कारण अध्यक्ष हे भाजपचे आहेत, लोकशाही ही 2014 सालीच संपुष्टात आली आहे। आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आता जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न, राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेवरील युक्तिवाद पूर्ण कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतील? एकूण 35,000 मतं युट्यूबवर 75%नी शिंदे गट म्हटलंय, 25%नी ठाकरे गट। इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं, 64% लोकांनी शिंदे गट म्हटलंय, 36%नी ठाकरे गट। फेसबुकवर एकूण 4,000 मतं, 45% लोकांनी शिंदे गट म्हटलंय, 55%नी ठाकरे गट। एक्सवर एकूण 2,500 मतं, 59% लोकांनी शिंदे गट म्हटलंय, 41%नी ठाकरे गट। खरं तर विधिमंडळ म्हणजे जनतेचाच दरबार, पण 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण जनतेच्या दरबारातून कधीच सुटून पळून गेलंय। ते फिरतंय कधी न्याय यंत्रणेच्या, कधी निवडणूक आयोगाच्या, तर कधी विधानसभा अध्यक्षांच्या दरबारात। आता पुन्हा जनतेच्या दरबारात जाण्याची वेळ अगदी जवळ आली आहे। त्याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीबाबतचा निकाल लागेल का हा गहन प्रश्न आहे। शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतील याकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे बारीक लक्ष असेल, कारण त्याच्या आधारे त्यांना आपली केस पुढे नेता येणार आहे। तर शिवसेनाचा कोणताही गट अपात्र ठरला तरी प्रकरण न्यायालयाकडे जाणार हेही नक्की आहे।
त्यात ठाकरे गट अपात्र झाला तर त्याचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी होऊ शकतो हे भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांना चांगलंच माहिती आहे. ती संधी ठाकरे गटाला देतील का याबाबत शंका आहे. जर शिंदे गट अपात्र ठरला तर भाजपचा प्लॅन बी आणि सी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याची वेळ येते का हे 10 जानेवारीपर्यंत आपल्याला कळणार आहे. हे काहीही असले तरी सुज्ञ जनतेनं मात्र आपले मत पक्के केलेलंच असणार आणि ते मतपेटीतूनच दिसेल. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर वाराणसी लोकसभेसाठी नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी वाड्रा सामना रंगणार का? देशाच्या राजधानीत मोदी विरोधी इंडिया आघाडीचे नेते पुढची दिशा ठरवत असताना, भेटीगाठींना वेग आला असताना वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी दिल्याची चर्चा जोरात आहे. 2019 साली सुद्धा मोदींविरोधात प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र काँग्रेसनं तिथून अजय राय यांना उमेदवारी दिली होती. सपा दुसऱ्या तर अजय राय तिसऱ्या स्थानावर राहिले होते. नरेंद्र मोदी 64% मतं घेऊन 4,79,000 मताधिक्यांनी निवडून आले होते. यंदा मोदी आरामात हॅट्रिक साधतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटतोय. त्यामुळे वाराणसीतून प्रियंका गांधींना उतरवताना काँग्रेसला बराच विचार करावा लागणार आहे. अर्थात या प्रस्तावाला इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं लगेच विरोध सुद्धा दर्शवला असल्याची बातमी आहे. यूपीच्या 80 जागांवर भाजपशी कोणी स्पर्धा करू शकत असेल तर ते अखिलेश यादव आहेत अशी प्रतिक्रिया सपानं दिली आहे. प्रियंका असोत की अखिलेश, लढाई परिवारवाद विरुद्ध परिवारजन अशी राहील असं दिसतंय. वाराणसीत मोदींना कोण टक्कर देणार याकडे लक्ष ठेवूयात आणि 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.